शिवलीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय शिव मंगल धामा, निज जन हृदय आरामा, चराचर फलांकित ध्रुमा, नामा अनामातीत तू. इंदिरावर भगिनी मनोरंजना, षडास्य जनका, शफरी ध्वज दहना, ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजना त्रिपुरांतका. हे शिव सद्योजात वामघोरा, तत्पुरुषा ईशान ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा, गंगाधरा भोगीभूषणा, सर्वव्यापका अंधकमर्दना, परमातीता निरंजना, गुणत्रय विरहित तू. हे पया फेन धवल जगज्जीवना, द्वितीय अध्यायी कृपा करुण, अगाध सूर साख्यान, शिवरात्री महिमा वर्णविला. यावरी कैसा कथेची कथन, वदवी पंचमुकुट पंचानन, शौनकादिका मुनिजना, सूत सांगे नैमिषारण्यी. इक्ष्वाकुवंशी महाराज, मित्र सह नामे भुभुज, वेदशास्त्र संपन्न सतेज, दुसरा बिडौजा पृथ्वीवरी. प्रतणा वसने करुण, घातले उर्विसी पालाण, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शत्रू भगणे मावळली. तो एकदा मृगया व्याजे करुण, निघाला धुरंधर चमू घेऊन, घोरांदर प्रवेशला विपिन, तो सावजे चहूकडून उठली. व्याघ्र व्रक रीस वन केसरी, मृग मृगी वनगो वानर वानरी, शशग जंबुकांच्या हारी, संहारी नृपवर, चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग, जवादी बिडालक, नकुल राजहंस चक्रवाक, पक्षी श्वापदे धावती. नृपे मारिले जीव बहुवस, त्यांत एक मारिला राक्षस, महाभयानक तामस, गत प्राण होऊनी पडियेला. त्याचा बंधू परम दारुण, तो लक्षिता झाला दुरोण, मनी कापट्य कल्पुण, म्हणे सूड घेईन बंधूचा. मित्र सह पातला स्वनगरास, असुरे धरिला मानव वेश, कृष्ण वसन वेष्टीत विशेष, दर्वी स्कंदी घेऊन या. नृपासी भेटला येऊन, म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण, अन्न शाखा सुवास करीन, देखोन सुर नर भुलती. राये ठेविला पाक सदनी, त्यावरी पितृतिथी लक्षुनी, गुरु वसिष्ठ घरा लागुनी, नृपश्रेष्ठे आणिला. भोजना आला अब्जज नंदन, तो राक्षसे कापट्य स्मरून, शाकांत नरमांस शिजवून, ऋषीस आणून वाढिले. त्रिकाल ज्ञानी वसिष्ठ मुनी, सकळ ऋषी माजी शिरोमणी, कापट्य सकळ जाणुनी, मित्र सह शापिला. म्हणे तू वनी होई राक्षस, जेथे आहार न मिळे विशेष, मी ब्राह्मण मज नरमांस, वाढिले कैसे पापिया. राव म्हणे मी नेने सर्वथा, बोलावा सुपशास्त्री जाणता, तव तो पळाला क्षण न लागता. गुप्त रूपे वना आपुल्या, राव कोपला दारुण, म्हणे मज शापिले काय कारण. मीही तुज शापीन म्हणोय, उदक करी घेतले, तव रायाची पट्टराणी, मदयंती नामे पुण्यखानी. रूपे केवळ लावण्य हरिणी, चातुर्य उपमे जेवी शारदा. मदयंती म्हणे राया, दूरदृष्टी पाहे विचारुनिया, शिष्ये गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वथा. गुरुसी शाप देता निर्धारी, आपण नरक भोगावे कल्पवरी. राव म्हणे चतुर सुंदरी, बोललीस साचते, म्हणे हे उदक खाली टाकू जरी, तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री. मग आपुल्याची प्रपदांवरी, जल टाकी मित्र सह, तो जाणू पर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण. कुष्ठ भरला मग तेथून, कल्माषपाद नाम त्यांचे, वसिष्ठे जाणुनी वृत्तांत, रायासी उशाप देत, म्हणे 12 वर्षी होसील मुक्त, येसी स्वस्थाना आपुल्या. गुरु पावला अंतर्धान, मग कल्माषपाद राक्षस होऊन, क्षुधाक्रांत निशिदिनी, वनी भक्षी जीव सर्व. परम भयानक असुर, विशाळ देह कपाळी शेंदूर, विक्राळ वदन बाहेर शुभ्र, दंत दाढा वाढलिया.
जीव भक्षिले आस मास विनी हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमर डोळस 12 वर्षी देखिला. सर्वे त्याची ललना चिमणी दोघे क्रीडती कौतुकेवनी. तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला. तव त्याची वधू काकुळती येत अरे तू मित्र सह राजा पुण्यवंत. गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको. गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सवेची जाऊनी चरण धरी सोडी झडकरी पती माझा. पतीस भक्षू नको राजेंद्रा महत पाप घेऊ नको एकसरा. स्वर्गमार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी. ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दये भक्षिला तेच क्षणी. अस्थिपंजर टाकुनी तिये पुढे दिधला. तव ती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पिटी धरणी. मृत्तिका घेऊनी घाली वदनी कोण वनी सावरी ते. मग तिने शाप दिधला राया ते जो अलोट विधी हरिहराते. म्हणे दमयंती संग सुरते प्राण जाईल तेची क्षणी. कोणे एके स्त्रीचा संग सोहळा तू जण घडो रे चांडाळा. ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या. तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी. राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेशी. एरी कपाळ पिटी आक्रोशे करुण म्हणे झाले वंशखंडन. पतीसी म्हणे ब्रह्मचर्य धरुण प्राण आपुला रक्षिका. अनिवार्य अत्यंत मन न करी कोण स्त्रियेशी संभाषण. खदिरांगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी अजानपा. परम तळमळी राजेंद्र जैसा सांपळा कोंडिला व्याघ्र. की महाभुजंगाचे दंत समग्र पाडोनी गारुडी दीनकरी. की नासिकी वेसण घालून महावृषभ करीती दीन. की वनी निरंकुश वारण धरुणी क्षीण करीती मग. तैसा कल्पाशपद भूप होऊनी राहिला दीनरूप. पुढे प्रकाशावया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतसे. तेथीचे पाहुनी प्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्यपुत्र जाहला. तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृग येस निघाला. यथारण्य तथा गृह वाटे नृपाला भोग त्यजिले सर्वही. मनांत मनोज विकार उठत विवेकांकुशे कामईभ आवृत. म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्यू ते कर्म सहसा न करावे. आपुली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण. देवावरी काय बोल ठेवून भोगल्याविन न सुटेची. ऐसा राव उदासयुक्त वनी हिंडता मागे पाहात. तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा. दंपत्ये पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली. राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी. न सोडी स्वप्नी जागृतींत महाविक्राळ दांत कर्करा खात. राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल. ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीप आला. वनश्री देखता आनंदला परी ब्रह्महत्या पाठीसी उभी. वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळ भारे डोलत. पोफळी रातांजण विराजित केळी नारळी खर्जुरिया. चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती. मलयागर कृष्णागर जाती जपा करवीर कोविदार. वड पिंपळ औदुंबर पारिजातक बकुळ देवदार. कपित्थ बिल्व अंजीर अर्जुन पिचू मंद कदंब ते. ऐसिया वना माझी नृपती क्षण एक पावला विश्रांती. परी ते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे. तो उगवला भाग्यवासर मणी की निधान जोडे रंका लागुनी. की क्षुधिता पुढे उचंबळोनी क्षीरब्धी जैसा पातला. की मरतियांच्या मुखांत अकस्मात घातले अमृत. की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला. तैसा तापसिया माझी मुकुटमणी शिष्य मांदी सवे घेऊनी. महाराज तपस्वी गौतम मुनी तये स्थानी पातला. राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुण. उभा ठाकला कर जोडून करी स्तवन प्रीतीने. सहज होता संत दर्शन पापे संहारती संपूर्ण. तू विलोकिसी जरी कृपा करुण तरी रंक सहस्रनयन होय. यावरी तो महाराज गौतम कल्माष पादा पुसे कुशलक्षेम
राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखे करुण नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशु सेवक पुत्र कलत्र समस्त सुख रूप आहेत की राव म्हणे आपुले कृपे करुण समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरून आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्वकर्म आपुले दुस्तर ऋषीप्रती निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र भूकैलास गोकर्ण क्षेत्र तेथुनी मी आलो अपार महिमा तेथींचा न वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सूर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठ जे त्या गोकर्णींचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंदिरे सहित जनार्दन तप गहन आचरत कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथींची शोभा न वर्णवे इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वस्ती अहोरात्र जेथींचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदयरत्न जेथे करी अनुष्ठान वसिष्ठ भ्रग जामदग्न्य गोकर्ण क्षेत्री सदा वसती पहावया मृडानी नायक मंडप घसनी होतसे देख नारद तुंबरू गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करीती वेद घोष अष्टनायकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषवीती महेशाते ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लकलकीत चारीद्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेस रक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमण उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तींचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडोनी कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी अखंड आराधिती पिनाक पाणी रायास म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरला निर्वाण गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव अमावास्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिववासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थाचे गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सूत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान ती नित्यलिंग पूजनाविन जाण उदक प्राशन न करीच पंचधान्यांचे पिष्ठ करुण लिंग करी कामना धरुण व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रेतीचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करुण त्या लागे रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलासाप्रती द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे तप आचरला दारुण जो चतुष्षष्ठी कला प्रवीण जेने वेदांची खंडे करुण सारासार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपुले शिर छेदुनी स्वहस्ते शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोषे जेने राग उपराग भार्यासहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशकद्वय नयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई या त्रिभुवनांत जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकून संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयांतून
की ब्रह्मानंद रस मुरोण दिव्यलिंग ओतिले. सहस्र बाल सूर्य न पवती सरी, ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी. दिदले रावणाचे करी जे अंतर्क्य ब्रह्मादिका, जे मुनिजनांचे ध्येय ध्यान, जे सनकादिकांचे देवतार्चन. वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती, जे त्रिगुणातीत परब्रह्म, जे अजित अनाम सच्चिदानंद निर्वाण धाम. योगी आराम पावती जेथे, अनंत ब्रह्मांडे विचित्रे. जेने रचिली इच्छा मात्रे, ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे. ते दिव्यलिंग पुरातन, ते लिंग रावणे हाती घेऊन. म्हणे हे त्रिलोचन त्रिदोषशमन, लावण्य सागरींचे निधान. त्रिभुवन सुंदर ललनादे, जी अपर्णेची अपर प्रतिमा. ऐसी देई मज सर्वोत्तमा, सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा. नामा अनामातीत तू, शिव म्हणे ईची प्रतिमा विशेष. निर्मूळ शके विधीश, भोळा चक्रवर्ती महेश. म्हणे हे चिनेई अपर्णा तू. रावणे अवश्य म्हणून स्कंधी घेतली स्कंद जननी. दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालिला. दक्षिण पंथे जाता सत्वर, गजबजिले सकळ सुरवर. गजानन स्कंद वीरभद्र, नंदिकेश्वर तळमळती. म्हणती हे सदाशिव त्रिनयन, हे कैसे तुझे उदारपण. भवानी बैसलासी देऊन, पंचवदन हासतसे. म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ, तो धावेला आता स्नेह भरीत. इकडे भवानी स्तवन करीत, हे पद्मजतांत धाव वेगी. वारी जन नयना इंदिरावरा, निगमागम वंद्या सुहास्य वक्रा. हे नील पयोधर गात्रा, धाव वेगी सोडवी मज. हे मधु कैटभ नर कमुर भंजना, हे दशावतार धरा. पीतवसना, हे मदनांतक मानसरंजना. जनार्दना जगद्गुरु, हे कोटी मनोजतात श्रीधर. असुरमर्दन परम उदार, ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर. विप्ररूपे आडवा आला, म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना. कोठे मिळविली ऐसी ललना. दशमुख म्हणे हे अपर्णा, सदाशिवे दिधली. विप्र म्हणे खाली उतरून, न्याहाळूनी पाहे ईचे वदन. रावण पाहे तव हे ते कुलक्षण, अत्यंत कुरूप देखिली. भवयास आंठी अमंगळ पूर्ण, वृद्ध गाल बैसले दंतहीन. गदगदा विप्र हासे देखून, टाकोनी रावण चालिला. मग रमाधवे तये स्थळी, स्थापिली माता भद्रकाळी. इकडे असुर शिवाजवळी, म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली. शिव म्हणे सत्य वचन, ते तुज नाटोपे कौटाळीन. अनंत ब्रह्मांडे दाऊन, सवेची लपवील तत्वता. मग श्रीधरे अंगीची मळी काढून, स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न. मयासुराचे उदरी जाण, उत्पन्न झाली तेची पै. तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही ती जगती. अंगीच्या सुवासे धावती, काद्रवेय चक्रे प्रीतीने. तिचे नाम मंदोदरी, तिची प्रतिमा नाही उर्वीवरी. विषाती नेत्राचे चत्वरी, पट्टमहिषी पतिव्रता. मयासूर करील कन्यादान, वरी एक शक्ती देईल आंदण. सप्तकोटी मंत्राचे गहन सामर्थ्य असे जे माझी. ते निर्वाण सांगा तीन शक्ती, तुज प्राप्त होईल लंकापती. महाशत्रुवरी निर्वाणिती, प्रेरावित्वा सत्यपै. ऐसे ऐकताची रावण, परतला लिंग घेऊन. पूर्वस्थळासी आला जाण, तो गजानन गायी राखी. गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडून. म्हणती दिव्यलिंग सोडवून, स्थापी अक्षयी गणपती. ऐसा देवी प्रार्थिला एकदंत, तव रावणासी मूत्र लागले बहुत. पुढे पाऊल न घालवत, चरफडीत मूत्र भरे. भूमीवरी लिंग न ठेवावे, ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे. हाती घेऊनी लघुशंकेसी बैसावे, हेही कर्म अनुचित. तव तो सिद्धिबुद्धीचा दाता, विप्रवेशे गायी राखिता. त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता, लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती, माझ्या गायी राणोराणी पळती. तुझ्या मूत्रशंकेसी वेळ किती लागेल हे न कळे मज. रावण म्हणे न लगता क्षण, येतो मूत्रशंका करून. विप्र म्हणे 3 वेळा बाहीन, न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी.
अवश्य म्हणे लंकापती, लिंग देत विप्राच्या हाती, दूर जाऊनी एकांत क्षिती, लघुशंकेस बैसला. अगाध गजमुखाचे चरित्र, जो साक्षात अवतरला इंदिरावर, शिव उपासना करावया पवित्र, जाहला पुत्र शंभूचा. असो रावणासी मूत्राचे पूर, लोटले न सावरती अनिवार, एक लटिका लोटता इभवक्र, हाक फोडी गर्जोनी. माझ्या गायी गेल्या दुरी, हे आपले लिंग घेई करी, रावण न बोलेची निर्धारी, हस्तसंकेते थांब म्हणे. दुसरी घटिका झाली पूर्ण, हाक फोडी गजानन, एव घटिका झाल्या तीन, कदापि रावण न उठेची. जैसे पाखंडियाचे कुमत, न सरेची वारिता पंडित, तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य. पुन्हा एकदंत हाक फोडी, राक्षसा आपुले लिंग सांभाळी, म्हणून ठेविले भूमंडळी, अक्षय स्थापिले कदा काळी, ब्रह्मादिका उपटेना. पृथ्वी सहित अभंग, एकची झाले दिव्यलिंग, रावण धावे सवेग, अशोच्य अपवित्र क्रोध भरे. लिंग उपटिता डळमळी कुंभिनी, महाबळे दशमुख पाहे उपटोनी, परी न उपडे तया लागुनी, अखंड अभंग जाहले. गुप्त जाहला गजानन, गायी पृथ्वींत जातील पोण, रावणे एक गायीचा कर्ण, धावूनी धरियेला, तोही न उपडे तया लागून, मग तेथेची केले लिंग पूजन, गोकर्ण महाबळेश्वर तेथून, नाम जाण पडियेले. रावण माता तेथे येऊन, ते नित्य करी शिवपूजन, आदिलिंग हे जाणून, करीती अर्चन सूर ऋषी. रावण कुंभकर्ण बिभीषण, तेथेच करीती अनुष्ठान, त्याच्या बळे करून देव जिंकिले रावणे. मयासूर मंदोदरी आणि शक्ती, देता झाला रावणाप्रती, लक्ष पुत्र नातू गणती, 1.25 जयाचे. जेथींच्या अनुष्ठाने अपार, रावण पावला संपत्ती, गौतम म्हणे राजोत्तमा, ऐसा गोकर्णीचा थोर महिमा, वर्णू न शके मघवा ब्रह्मा, येणे आम्हा तेथोनी जाहले. मिथुलेश्वराच्या यागाकारणे, आम्ही येत असता त्वरेने, अद्भुत एक वर्तले तुज कारणे, कथा तेची सांगतो. एक वृक्ष न्यग्रोध विशाळ, त्याखाली आम्ही बैसलो सकळ, तो एक चांडाळी न अमंगळ, अति अपवित्र देखिली. सर्व रोग वेष्टीत पूर्ण, जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण, किडे पडले सर्वांगी व्रण, दुर्गंधी उठली चहूकडे, रक्तपीती भरोण, हस्तपाद बोटी गेली झडोन, परम कुत्सित कुलक्षणा, कैचे अन्न उदक तियेते, दंतहीन कर्णहीन, गर्भीच तियेचे गेले लोचन, कर्ण नासिक झडोन, किडे पडले बुचबुचीत. अंगीचे चर्म गेले झडोन, वस्त्र पडले गळोन, धुळींत लोळे चांडाळीन, पाप पूर्वीचे भोगीत. तिचा मरणकाळ जवळी आला जाण, वर ते पाहिले आम्ही विलोकून, तो शिवे धाडिले दिव्य विमान, तिये लागी न्यावया. दशभुज पंचवदन, शिवदूत बैसले 4 जण, कोटी सूर्य तेज विराजमान, प्रभा शशी समान एकाची, कोणी अग्नी तेजे विराजत, भालचंद्र शोभिवंत, दिव्य विमान लखलखीत, वाद्ये वाजती चतुर्विध, अष्टनायिका नृत्य करीती, किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे ऐके नृपती, मग तयाप्रती पुसिले, हे दिव्य विमान घेऊन, कोणाचे करू जाता उद्धरण, ते म्हणत तिये चांडाळणी लागून, शिवे आणू पाठविले निजपद. मग म्या तयासी पुसिले, इने पूर्वी काय तप केले, मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मींचा वृत्तांत. पूर्वी केकय नामा ब्राह्मण, त्याची कन्या सुमित्रा जाण, आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना. ही बाळपणी विधवा झाली, तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली, जार कर्म करू लागली, बापे शिकविल्या नायके. तो हे जाहली गरोदर, लोकनिंदा करीती समग्र, मग बापे केश धरुणी सत्वर, बाहेर घातले इयेसी. मग ही हिंडता देशांतर, कोणी एक सभाग्य शूद्र, त्याने इते स्त्री करून सत्वर, समग्र द्रव्य ओपिले. तेथे अपत्य झाली बहुत, ही अत्यंत मध्यमांसी रत, पुष्ट जाहली बहुत घूर्णित, लोचन उघडीना. शूद्र घेऊनी दासीदास, गेला क्षेत्री कृषिकर्मास, हे क्षुधिंत आठवुनी माणसास, शस्त्र घेऊनी चालिली, मध्ये माजली नुघडी लोचन, हा बस्तची आहे म्हणून, गोवस्ताचे कंठी जाण, पापिनी सुरी घालीतसे,
ते अट्टाहासे ओरडत गायी हंबरोनी अनर्थ करीत ईने कंठ छेदोनी गृहांत वस्तने नेले त्वरेने डोळे उघडूनी पाहे पापिनी मग गोवस्त ओळखिले ते क्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी म्हणे करणी न कळता केली मग अर्धवस्त मांस भक्षुण उरले टाकी बाहेर नेऊन लोकांत उठविले पूर्ण गोवस्त मारिले व्याघ्राने त्यावरीही काळे मृत्यू पावत तो येऊनिया यमदूत येसी नेले मारित जाचिती बहुत निर्दयपणे कुंभीपाकीचा घालिती असी पत्रवणी हिंडविती तप्त भूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळीती तप्त जेका चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन हिचे काही आहे की नाही पुण्य तो म्हणे शिवनाम उच्चारुण गोवस्त वध इने केला मग यमे दिधले लोटून चांडाळ योनींत पावली जनन गर्भांध कुश्चल कुलक्षण विष्ठामूत्रे भरली सदा श्वानाचे उच्छिष्ट भक्षी जाण तव मायबापे गेली मरोण मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडतसे तो शिवरात्र पर्वकाळ लक्षुण गोकर्ण क्षेत्रापती संपूर्ण यात्रा चालिली घोष गहन नानाविध वाद्यांचा होतसे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगेही दुराचार चांडाळी ही चालिली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे एक वेळी बहुत पापिनी मी आहे हाका फोडीत हात पसरून तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदळ चांचपोण पाहत मुखी घालावयाची नाही वस्त म्हणूनी रागे भिरकावीत ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीस उपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गर्जती जन हेही करीत तैसेची स्मरण तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्ववृत्तांत गौतमे सांगितला समस्त मग ती दिव्य देह पाऊणी बैसत शिवविमानी ते धवा आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम म्हणे ऐक राया सादर तू गोकर्णाप्रती जाई सत्वर शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अचिका ऐसे बोलोनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी कल्माशपाद तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहराये पूजिले सांग अंतरीस प्रेम अनुराग उमारंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष तो कैलासाहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान अनंत विजयांचे रस पिळोण मूर्ती ओतिल्या वाटते अनंत वाद्ये गर्जती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरुणी वृंदारक मित्रसह दिव्य देह पावण झाला दशभुज पंचानन मित्रसह दिव्य देह पावण झाला दशभुज पंचानन इंद्रचंद्रादी पदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा स्वरूपता मुक्ती पावण शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिव मंदिर गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टित मराड जैसे विराजित की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया श्रीमद्भीमातट विलासा ब्रह्मानंदा आदिपुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा कथारस वदवी पुढे श्री शिवलीलामृत खंड प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड तृतीय अध्याय गोडहा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभम भवतु।